नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. थंडी गायब, आता वरुण राजा बरसणार की सूर्य कोकणार? 31 जानेवारीसाठी हवामान विभागाचा नवा इशारा. महाराष्ट्रात जानेवारीच्या अखेरीस हवामानात बदलांची प्रक्रिया वेगानं सुरू झाली. थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होतोय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 31 जानेवारी रोजी राज्यातील विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं हवामान अनुभवायला मिळणार आहे. सकाळी काही भागात हलका गारवा आणि धुक्याची परिस्थिती राहू शकते, तर दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता वाढून उष्णतेचा अनुभव वाढण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात आज हवामान प्रामुख्याने स्वच्छ ते काही वेळा ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पावसाची प्रमुख शक्यता नसली तरी सकाळी हलकी धुसरता जाणवू शकते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाचे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी मध्यम गतीने वारं वाहण्याची शक्यता असून दिवसभर हवामान कोरडं राहण्याची अपेक्षा. पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलकं धुकं जाणवू शकतं, मात्र दिवसाच्या वेळी आकाश बहुतेक ठिकाणी स्वच्छ किंवा हलके ढगाळ राहील. पावसाची शक्यता अत्यल्प आहे. पुणे परिसरात रात्रीचा गारवा कमी जाणवेल, तर दुपारी उष्णतेची तीव्रता वाढेल. इथं कमाल तापमान 30 ते 31 अंश आणि किमान तापमान 19 ते 20 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हवामान कोरडं ते हलकं ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सकाळी थोडासा गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या सुमारास हवामान उबदार राहील. या भागात पावसाची ठोस शक्यता नसली तरी ढगाळ स्थितीमुळे किरकोळ बदल संभवतात. तापमान कमाल 29 ते 31 अंश तर किमान 15 ते 21 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्यानुसार पुढील 4 ते 5 दिवसात वातावरण बदल होत राहतील. उत्तर भारतातील हवामान प्रणालींमुळे आणि स्थानिक वाऱ्यांच्या दिशातील बदलांमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात हलक्या पावसाची किरकोळ शक्यता नाकारता येत नाही. बदलत्या हवामानामुळे सकाळी रात्री थोडा गारवा आणि दुपारी उष्णता जाणवू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं, पुरेसे पाणी पिणं आणि तापमानातील बदलानुसार कपड्यांची निवड करणं आवश्यक असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं.